नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं विषमालन्दिवल्लभं योऽन्तप्रविशममवाचमिमां प्रसुप्ता संजीवयच्छक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगाधीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिनी विकासु वंदु आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोने आता श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावर साष्टांग अष्टांग करी दंडवत। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य रागरसिक देहू निवासी आमचे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवाचं लक्षण यथार्थ दिग्दर्शन त्या लक्षणाचं करतात। विठ्ठला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, जे जे वैष्णव असतील त्यांचा धर्म काय आहे तर संपूर्ण जगामध्ये एक ईश्वर आहे अशी धारणा करणे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ त्यामध्ये भेद बघणं किंबहुना अभेद वृत्ती ही राहणं अमंगळ स्वरूपाचा आहे। हे भाविक भक्तांनो ऐका, जर तुम्हाला हित करायचं असेल ना तर कराल ते हित सत्य करा। आणि तुम्हाला त्या भगवान परमात्म्याची जर सेवा आणि त्या सेवेचं वर्म जर कळायचं असेल तर तुम्हाला सांगतो संपूर्ण जगामध्ये एक ईश्वर असल्यामुळे कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या अंतःकरणामध्ये येऊ नये। कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ज्याप्रमाणे सुख आणि दुःख हे साधू संताला ज्याप्रमाणे एका जीवाला पायी काटाने हटे तेची व्यथा जीवी उमटे, या न्यायाने सुख जरी झालं तरी ते जीवाला होतं, दुःख जरी झालं तरी ते जीवाला होतं। कारण एका देहाचे अवयव
सुख आणि दुःख आहेत अशी धारणा करणे हे वैष्णवाचं खरं लक्षण आहे. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल. दोन शब्द परिहार देणं गरजेचं आहे. नवे वक्त्याचं कर्तव्य या नयानं भाग्यवान अशा आपल्या वडी रामसगाव या गावामध्ये चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त गावकरी मंडळी, सप्ताह कमिटी, आयोजक कमिटीचे सर्व सदस्य या सर्वांच्या वतीने आमचे परमार्थ प्रेमी, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आमच्या सोबत आळंदीला ज्यांच्या सोबत राहण्याचा योग आम्हाला आला, आपल्या गावचे सुपुत्र आमचे उमेश महाराज साबळे, त्याचबरोबर आपल्या गावचे दुसरे सुपुत्र ज्यांनी अतिशय गोड असे चाल गायली ते श्याम महाराज जोगदंड, तीही याच गावचे भूमिपुत्र, आमचे वादकही याच गावचे भूमिपुत्र. मलाही 1-2 गुंठे जागा द्या, मी याच गावचा रहिवासी होतो. तुम्ही याच गावचे का? खर्च करायचंच नाही ठरले का? आमचे विदर्भातील अतिशय पहाडी आवाजाचे सुंदर गायक असलेले कोयगडे माऊली, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गायनाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उंचीचं नाव आहे, परंतु गुरुबंधूची आज्ञा, गुरुबंधूंची विनंती आम्हाला टाळता येत नाही. असं आमच्या कोयगडे माऊली आपल्या गावामध्ये 8 दिवस राहत आहेत. हे खऱ्या अर्थाने आपल्या गावचं भाग्य आहे. विठ्ठल. आमच्या मावशा काही म्हणत असत्या, मा हे मी बघितला होता एकदा. हा, बघितलेला आहे का? नाही लक्षात येणार, त्यांच्या काय लक्षात येणार आहे? आणि त्यांच्या लक्षात आल्यावर इतके कीर्तन करावं लागतात काय? ते काय ध्यानात ठेवत नाहीत महाराज. आजच्या कीर्तनकाराने काय सांगितलं, उद्या सकाळपर्यंत सॉफ्टवेअर आणून टाकते, ते मेमरी रिकामी. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकाराला अजून सोपं जातं. डबल अभ्यास करायचा ताण नाही महाराज आता सध्या. एक कीर्तन पाठ केलं तर कमीत कमी 1 वर्षभर चालतं त्याच. त्याच्यामुळं काही ताण नाही, कारण ऐकणारे जोपर्यंत सुज्ञान होत नाहीत, ऐकणारे जोपर्यंत चाणक्य होत नाहीत, तोपर्यंत सांगणाऱ्याला बुद्धीला त्रास घ्यायची गरज नाही. विठ्ठला विठ्ठला. अतिशय सुंदर असं वातावरण आपल्या गावामध्ये, तसं परमार्थिक बैठक असलेलं हे गाव आहे. मला वाटतं 2 सप्ते होतात आपले इथं, बरोबर ना? मी त्याही सप्ताहामध्ये कीर्तन केलं आणि याही सप्ताहामध्ये अगोदर 5-6 वर्षापूर्वी केलेलं होतं. आता पुन्हा संधी आली, मी म्हणालोच होतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आमच्या उमेश महाराजांनी मला पुन्हा आणलं. राज्यपाल आपला असावा लागतो, बाकी काही नाही. विठ्ठला विठ्ठला. सदस्य कमी जास्त असले तरी चालतंय, पण राज्यपाल आपल्या विचाराचा असला की सरकार एका रात्रीत बदलतंय महाराज. तसं कीर्तनाचं बी तसंच आहे, राज्यपाल आपल्या वतीचे असावे लागतात. आमच्या उमेश महाराजांचं आमच्यावर निस्वार्थ प्रेम आहे. काय निस्वार्थ? सहसा अपेक्षेने केलं जातं असे जगामध्ये कितीतरी प्रेम असतात. आमचे श्याम महाराज, हे सर्वांचं, आमच्या महाराजांचा मला फोन आला दुपारी, आणि सर्वांच्या आता तुमच्या समोर कीर्तन करणं खऱ्या अर्थाने माझी योग्यता नाही, तरीही माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, आपलं ग्रामदैवत जशी मला बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन करू. विठ्ठला. अभंगाचा पहिला शब्द आहे विष्णुमय जग. विष्णुमय, मयट प्रत्यय लागता. ज्या वेळेस एखाद्या गोष्टीची विपुलता असते त्यावेळेस मयट प्रत्यय लागतो. जलमय, सृष्टी कशी जलमय, समुद्र जलमय. विष्णुमय जग. जगद्गुरु तुकोबारायांनी वैष्णवाचं लक्षण सांगितलंय. पूर्ण अभंग वैष्णवाचा धर्म या भोवती आपण या पूर्ण अभंगाचं चिंतन करणार आहोत. फक्त सर्वांगाचं कान करून ऐका. आता वैष्णवांचं लक्षण तुम्हाला माहिती आहे का नाही? आपल्या गावचा कितवा सप्ताह आहे महाराज? वर्ष कितवं आहे? 20वा. 20 गुणिले 7 म्हणजे बरेचसे कीर्तनकार इथं येऊन गेले, बरोबर आहे. आता वैष्णवांचं लक्षण तुम्हाला निश्चित माहिती आहे. माहिती आहे का नाही? माझा आवाज क्लिअर येतोय का तुम्हाला? थोडासा वरचा कमी करून इथला द्या, नसता इथला कमी करून वरचा द्या, पण ह्यांना क्लिअर आणा.
वैष्णवाचं लक्षण सांगितलं. वैष्णवाचं लक्षण तुम्हाला माहिती आहे का नाही? महाराज वैष्णव कशाला म्हणायचं बाबा? काही नाही, मोकळा कार्यक्रम आहे आपला. तुम्ही अजिबात दडपण आणायचं ना. मी आडवे तिडवे प्रश्न विचारित बसत नाही. हा, वैष्णव कशाला म्हणायचं? माळकरी. बरोबर. वैष्णव कशाला म्हणायचं? हा, माळकऱ्याला. बरोबर ना. माळकऱ्याचं 2 मतदान झालं. आता माऊली वैष्णव कशाला म्हणायचं? वा वरी माया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया वैष्णव तो दया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी हे वैष्णव तो दया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया हे वैष्णव दया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया वैष्णव संपूर्ण माया देवावर आहे, त्याला वैष्णव म्हणायचं. महाराजांनी एक प्रमाण दिलं बरं का. आता वैष्णव एक माळकरी, ज्याची देवावर माया तो एक वैष्णव. बरोबर. बरं, वैष्णव दिसतो कसा? वैष्णव कशाने ओळखायचे? आणि एवढा एकच विषय कळाला, तुमच्या 20 वर्षाच्या सप्ताहाचं सार्थक झालं बरं का. एवढा एक विषय कळाला तरी वैष्णव कुणाला म्हणायचं एवढं कळालं पाहिजे. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव कुणाला म्हणायचं? वैष्णवाचा धर्म काय? धर्म या शब्दाचा अर्थ असा आहे, ध्रुधारयती हा धातू आहे, त्यामध्ये धारण करणे. लक्षण किम लक्षण मास्ती. लक्षण काय आहेत वैष्णवाचे माहिती असणं गरजेचं आहे. किसे कहते हे वैष्णव? वैष्णव किसे कहते हैं? तुम म्हणता ना वैष्णव आम्हाला रोज दिसतेत, भेटतेत का नाही आपल्याला? वैष्णवाचं एक लक्षण माळकरी, दुसरं लक्षण अवघी देवावरी माया, दुसरं अजून काय लक्षण आहे? आता आमच्या महिला मंडळाला विचारू आपण. मावशी वैष्णवाचं लक्षण माहितीये का? बरं ते काय करीत असतंय ते तरी माहितीये का तुम्हाला? वैष्णव काय करीत असतो? याचा थोडा आवाज कमी करा बरं. करा आणि कमी करा, करा कमी. हा, आजो वैष्णव काय करीत असतो? ते म्हण माहित पाळ्या हाणायला येत असतो. अरे वैष्णव काय करीत असतो म्हणजे ते जर आम्हाला कळत असतं तर तुला काय आणलं असतं रे? वैष्णव काय करीत असतो? त्याचं काम काय? दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा, हाची धंदा. गोविंदाचे पवारे पवारे, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवारे रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा. वैष्णव काय करीत असतात? भजन करत असतात सतत. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. अनेक प्रमाण तुम्हाला देता येतील. पण वैष्णवांचं लक्षण जगद्गुरु तुकोबराय सांगतात की त्याच्या अंतकरणामध्ये एको देव सर्वभूतेषु गुडाहा.
अशी त्याच्या अंतकरणाची वृत्ती असावी लागते. किती सोपं आहे बघा लक्षण, लय अवघड नाही. संपूर्ण जगामध्ये एक ईश्वर आहे असं ज्याचं अंतकरणाचा ठाव आहे, ज्याच्या अंतकरणाची वृत्ती आहे, त्याला वैष्णव असं म्हटलं जातं. समाजामध्ये वैष्णवाचे अन्य अन्य लक्षण आहेत. का लक्षण आहेत? वैष्णवाला अन्य अन्य लक्षणांनी समाजामध्ये मान्यता आहे बरं का. कुणी कुणी कीर्तनकारांना वैष्णव साधू संत म्हणतात बरं का. आता सर ऐका तुम्ही, कुणी माळकऱ्यांना साधू संत म्हणतात, कुणी रामायणाचार्यांना साधू संत म्हणतात, कुणी दिंडी काढणाऱ्याला साधू संत म्हणतात, कुणी संताच्या पोटी जन्माला आलाय म्हणून त्याचा बाप संत आहे म्हणून तो संत आहे असं म्हणतात, कुणी आडनाव संत आहे म्हणून त्याला या संत म्हणतात, कुणी दाढी वाढीत म्हणून त्याला संत म्हणतात, कुणी तीर्थयात्रा करत म्हणून त्याला संत म्हणतात. आता हे लौकिकातले संताचे लक्षण बरोबर आहे का? या सगळ्या लोकांना आपण संत म्हणतो का नाही? हेच लक्षण माहिती आहेत का आपल्याला? वेगळे काही ह्याच्यापेक्षा वेगळे नाहीत ना? हेच लक्षण आपल्याला साधूचे, संतांचे, वैष्णवाचे माहिती आहेत. मात्र हे सर्व लक्षण जरी असतील तरीही जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज तो कीर्तनकार आहे, तो प्रवचनकार आहे, तो तीर्थयात्रा करतो, त्याने दाढी जटा वारलेले आहेत, असे सर्व लक्षण आहेत, तरीही तुम्ही काही अभंगामध्ये असं सांगितलं की या लोकांना संत म्हणू नाही. काय अतिशय सुंदर अभंग आहे महाराज. 8 चरणाचा अभंग. नवती ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नवती संत. नवती ते संत माळा मुद्राच्या भूषणेत, सांगता पुराणे नवती संत. नवती ते संत करिता कीर्तने, सांगता पुराणे नवती संत. नवती 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 असं सांगितल्यानंतर महाराजांना विचारलं, मग हे कोण आहेत? जे कीर्तन करतात, ज्यांचा मोठा मठ आहे, जे दाढी वाढवतात आणि ज्यांची दिंडी आहे, ज्यांचे मोठे मोठे यात्रा काढतात, मग हे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, राजांनो ऐका, तुम्हाला सांगतो, हे सर्व लक्षण जरी असतील ना तरीही देखील तोवरी आवघे संसारी तोवरी आवघे तुका म्हणे नाही निरतिला देह तोवरी आवघिया संसारिक तोवरी आवघिया. तुका म्हणे नाही निरतिला तोवरी आवघे. अरे हे सगळं करीत असले पण देहाच्या ठिकाणी जर ममत्व असेल, देहाच्या ठिकाणी माझेपणा असेल तर त्यांना संत म्हटलं जात नाही. किंबहुना काही लोक संत हे संन्याशाला म्हणतात. एक लक्षण राहिलं होतं माझं, ज्याचं लग्न होत नाही त्याला काय म्हणतात? होय महाराज, झालंय का? वहिनी आल्यात का? आल्यात नसत्यानं आल्या. ते म्हणतात रोजच कीर्तनाला. आपल्या गावात संन्यासी कितीत महाराज?
मोकळ्या मनाने बोला, ठेप येत माझ्याकडं. कमी जास्त सांगताना तर पुन्हा फसताना आपल्याकडे ठेप येत. आपलं ते पण चालू आहे माझं. किती तर आपल्या गावात संन्यासी? हा, यादी लागेल. संन्यासी, संन्यासी म्हणजे काय? ज्याचं लग्न झालं नाही त्याला संन्यासी म्हणतात ना. व्यवहारात काय पद्धत आहे? आता गाव 150-200 संन्यासीत महाराज. आता जर ह्यांना संत म्हणायचं म्हणल्यावर गावातली देणगी दुसऱ्या महाराजाला जायचं कामच नाही. गावातच 200 मठ उभा करावं लागतं. आता काही काही नाही 35ची रेंज ओलांडली. त्यांनी आता मठ बांधायला चालू केले तरी अडचण. त्यांना म्हणलं ना तरी मठ बांधायचा का? हा का? मामाची पोरगी. अरे मामाची पोरगी कशाची बाबा? लय अवघड आलंय. पोरग कर्तृत्ववान नसेल ना, कर्तृत्ववान. तुम्हाला सांगा लग्न होतेत का नाही? मला एक सांगा, आता सध्या काय लोकांची अशी एक चर्चा आहे की लग्नच व्हायनात, पोरायचे लग्नच व्हायनात. आता खरी वस्तुस्थिती अशी, लग्न होतेत का नाही मामा? कुणाचे होतेत? कर्तृत्ववान. लाखात एक शब्द आहे. कर्तृत्ववान आणि निर्व्यसनी हे 2 लक्षणं असले की लग्न होतेत ना. आमच्या महाराज लोकांचं लग्न राहिलं का? आता हे बघा, ह्यांचं झालं, ह्यांचं झालं, ह्यांचं झालं, तुमचं झालं आहे का? बघा, ह्यांचं झालं, तुम्ही म्हणता माझं मोह घेतलं करून. नाही, खरंच करून घेतलं महाराज. आमच्या इकडं मठाची प्रथा आहे, तुम्हाला सांगतो विषय निघला म्हणून. गडाची, मठाची, श्री क्षेत्र नारायणगड, रामगड, भगवानगड ऐकून येत का नाही? तर तिथं बिगर लग्नाचं लागतं महाराज. आणि नेमकं मी लग्नाला आलो महाराज, आणि मला काय अशी चर्चा झाली आमच्या परिसरात, म्हणले ह्याला गडावर बसायचंय मला. आता मला विचारावं का नाही कुणी? मला कुणी विचारलं नाही. आमचे गुरुवर्य लक्ष्मण बाबा यांनी सांगितलं की मला ह्याला रामगडावर बसवायचं. आता आपल्या समाजलाही भाविक आहे महाराज. ठेपाचा नाही ना तुम्हीच महाराज, मला कुणी पाहुणे रावळे ठेपा नाही ना. आता एखादा जर दुसऱ्याला म्हणलं होय रे त्या प्रशांत महाराजाचा लग्नाचं काय विचार? काढू नको, त्याला देवाला सोडले. आता देवाला सोडलं हे माझ्यापर्यंत. आता मी कसा म्हणू मलाच लग्न करायचं? मला कोणतरी विचारलं तर पाहिजे का नाही? कुणी विचारायला तयार व्हायना. 25 वर्ष, 26 वर्ष, 27 वर्ष झाले महाराज. मामाच्या पोरीचे लग्न होऊन बसले, आत्याच्या पोरीचे लग्न, म्हणजे जे हक्काचे ठिकाण होते का ते सगळे संपले. मी म्हणलं आता अवघड झालं गड्या. अंदाजे का व्हायना पण हे मला गडावरच बसित आहेत. शेवटी आपुले आपण खरा सोड. शेवटी मी माझं करून घेतलं. दिंडी पंढरपूरला मी लग्न केलं. विठाला विठाला. जगात म्हणणे असं आहे की ज्याचं लग्न होत नाही तो संन्यासी आहे. माझा मुद्दा तुमच्या समोर मांडतोय मी. तुम्हाला वैष्णव कुणाला म्हणायचं? जगामध्ये रूढी परंपरा वैष्णवाच्या काय आहेत हे मी तुम्हाला सांगतोय. काय? जो संन्यासी आहे, जो ब्रह्मचारी आहे, जो त्याला अजून एक निस्पुरी एक म्हणतात आपल्या मराठवाड्यात. काय? निस्पुरी. मग तो एक काय झाला? संत झाला. आपण त्याला काय म्हणतो? नाही निस्पुरी, याला संत. माऊली ज्ञानोबा विचारलं, माऊली संन्यासाचं लक्षण काय? माझ्या माऊलीने काय गोड वर्णन केलं महाराज. मी माझे ऐसी आठवण विसरले दयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जान निरंतर. मी माझे ऐसी आठवण विसरले दयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जान निरंतर. अरे ज्याच्या अंतकरणामध्ये मी आणि माझं याची अंतकरण विसरतं. अंतकरण कळलं तर बघा. आता ह्यो ब्रह्मचारी पुतण्या डायव्हर, आत्या भाकरी घालायला, मावशी एकादशीला चक्र हाणायला,
आणि चुलत भावाने बांधला हे ब्रह्मचर्य काही हे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत खरे साधू तुम्हाला कळणार नाहीत. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांना माहिती होतं की वैष्णव या समाज मान्यता या वर्गाला समाज मान्यता मिळणार आहे आणि ज्या ज्या वेळेस एखाद्या मालाची एखाद्या गोष्टीची मागणी वाढते ना मागणी तर त्याची काय होते डुप्लिकेट निघते. आपल्याकडे कापूस लावतात का आपण कापसाची शेती करीत होतात का आपण एक 4-5 वर्षापूर्वी कनक नावाचा कापसाचा डबा असायचा कनक नावाची पिशवी होती का कनक होती का हा तुम्हाला आवाज येत नाही वाटतं मी लांबून बोलतो जरा कनक होती का कनक आता त्या कनक नावाची पिशवी नियमाने ती 830 रुपयाला भेटायला पाहिजे होती ती केवढ्याला विकायचे 2500 2600 2700 3000 पर्यंत गेली का शेतकऱ्यांना त्या वस्तूची गॅरंटी आली की ह्या बॅगला उतार चांगला. आता जिथं सुख मिळणार आहे साधूच्या संगतीमध्ये सुखच आहे आणि मग सुख जिथं मिळणार आहे त्यांना वैष्णव म्हणतात आणि त्यांचं डुप्लिकेट निघण्याची शक्यता आहे म्हणून लक्षणं सांगावे लागतात. विठाला मग त्या कनक नावाच्या पिशवीसारखं साधूंना साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर जीवाला सुख आहे. सुख वसे हे चिठाई बहुपाई संताच्या अर्धक्षण घडे संताच्या संगती. संताची संगत अर्धक्षण जरी घडली ना तरी तेने होय शांतीराव. म्हणजे साधूच्या संगतीचा इतका मोठा परिणाम कलियुगामध्ये साधू हे अत्यंत महत्वाचे आहेत. कारण देवामध्ये आणि जीवामध्ये जर कुणी मध्यस्थी करत असेल तर त्यांना साधू म्हटलं जातं. जगात मध्ये जीवाच्या कल्याणाची बरं का जीवाच्या कल्याणाची तळमळ असलेला एकमेव वर्ग म्हणजे ते साधू आहेत. विठाला आणि मग अशा साधूचं लक्षण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. का कारण त्याचे डुप्लिकेट होण्याची शक्यता आहे. म्हणून साधू संतांनी अनेक साधू संतांनी संतांचे खरे लक्षण सांगितले. पोटासाठी संत झाले कलित बहुत संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी असे अनेक संतांचे लक्षण सांगितले. कारण डुप्लिकेट कडे समाजाने जाऊ नये. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीतही तेच घडलं. जगद्गुरु तुकोबाराय हे कायम समाज सुधारणावादी विचाराचे संत. त्यांच्या समोर ज्या वेळेस हा समाज आला अरे अरे हा भाविक समाज अडाणी समाज या समाजामध्ये सुशिक्षितपणा कमी आहे उद्या भविष्यामध्ये हा समाज आहे ना 101% पुन्हा आज्ञाने साधूच्या मागे जाईल आणि स्वतःची आजोगती करून घेईल. आदोगर हा नरदेह मिळत नाही. मिळालेला नरदेह या देहाचं सोनं करण्याच्या ऐवजी नकली साधूच्या सानिध्यात जाऊन हाही देह हेही जन्म ह्यांचा व्यर्थ जाईल की काय. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी वैष्णवाचं लक्षण सांगताना सांगतात की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ऐका वैष्णव कुणाला म्हणायचं तर ज्याच्या अंतकरणामध्ये एको देव सर्व भूतेषु गुढः संपूर्ण जगामध्ये एक ईश्वर आहे अशी ज्याच्या अंतकरणाची वृत्ती होते त्याला वैष्णव असं म्हणतात. भेद आणि अभेद त्याच्या अंतकरणामध्ये राहत नाहीत किंवा ते आल्यानंतर अमंगळ स्वरूपाचं त्याचं वागणं ते भेदाभेद भ्रम याला अमंगळ स्वरूप आहे असं दिग्दर्शन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या वैष्णव
प्रमाण मारा, टाळ्या वाजा एकदा. काय गोड प्रमाण म्हणलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संपूर्ण जगामध्ये एक ईश्वर आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. आता विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आहे. भेदाभेद भ्रम. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या? आलं ना? आता भेदाभेद, भेद आणि अभेद शास्त्रामध्ये प्रकार आहे. तुम्हाला उगाच सांगतो, हे कळणार नाही आणि तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पुढच्या वर्षी मला बोलणार नाही. कारण लोकांना खरे कीर्तन आवडत नाहीत. त्यांना लागतं सासूच्या सुनाच्या गप्पा. म्या किती कापूस असला, माझ्या सुनाने किती बसून खाल्लं, तुझी सून कशी, माझी सून कशी, याच्या गप्पा कीर्तनात लागतात. आपलं तत्वज्ञान चालत नाही. आता भेद, स्वगत, सजातीय आणि विजातीय. मी फक्त तुम्हाला नाव सांगत जातो, बाकीचे तुम्ही बघत चला. आता स्वगत, सजातीय, विजातीय हे भेद आहेत. भेद आहे. पुन्हा जड जीवाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर ईश्वराचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, असे 12 प्रकारचे हे पुन्हा भेदाचे प्रकार आहेत. आता इतकं जर सांगत बसलं तर आपल्याला 8 दिवस माहीच कीर्तन ठेवावं लागतं. रोज एका भेदाचं लक्षण सांगावं लागेल. बरोबर आहे का? स्वगत, सजातीय, विजातीय हे भेद आहे. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा जगदाकार. मला इथपर्यंत आणून घालायचंय तुम्हाला. भेद जीवाजीवाचा भेद आहे, जड जीवाचा भेद आहे, ईश्वर ईश्वराचा भेद आहे. काय देवादेवात भेद आहेत का नाही? सोमवारी आपण कोणत्या देवाची उपासना करतो? मंगळवारी जगदंबा, बुधवारी पांडुरंग. वा, म्हणजे एका देवाची उपासना आपण करत नाही. आपल्या अंतकरणामध्ये देवाविषयी भेद आहे. तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भेद आहे असं नाही. या महाराष्ट्रामध्ये अत्यंत उंचीचे असे एक संत होऊन गेले, नरहरी सोनार. त्यांनी ते कधी वीर शैव भगवान शंकराचे उपासक होते. ते कधी पांडुरंगाकडे जातच नसत. बरं का? त्यांच्या अंतकरणामध्ये, आणि राहिला पंढरपूरलाच, परंतु पांडुरंगाविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये आत्मीयता नव्हती. कारण काय? माझा तूर्त विषय इथपर्यंतच आहे की ते देवादेवामध्ये भेद पाहत होते. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं असे भेद, अभेद हे अमंगळ स्वरूपाचे आहे. आता सांगणाराची ती अधिकार संपन्नता असावी लागते. आता मी तुम्हाला सांगितलं भेदभाव करू नका, आणि माझंच भावासंग जमत नाही. माझीच आई माझ्यातून वडील भावात आहे, असं असल्यावर मग सांगणाराचं काही खरं असतं का? सांगणाराचं वजन पडतं का? वजन महाराज, त्याला नैतिकता लागते, आणि नैतिकता असायची असेल तर आचरण लागतं त्याच्या पाठीमागे. बरोबर आहे का? आता जगद्गुरु तुकोबाराय हे सांगतायत, तर त्यांच्या अंतकरणामध्ये हा भेदभाव विरहित अंतकरण वृत्ती झाली होती का? हा एक विषय आपण घेऊ आणि अभंगामध्ये प्रवेश करू. विठ्ठला विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय देहूमध्ये राहत असताना कधी भंडाऱ्या डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर भजन करत राहायचे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नारायण 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 नारायण. जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवान पंढरीश परमात्म्याचा धावा करत भामचंद्राकडे निघाले. देहूच्या पुढे गेल्यानंतर त्यांना एक शेठजी भेटले. त्याची देहूच्या रस्त्याच्या कडेला जमीन होती, आणि त्यांनी सांगितलं, महाराज भजन करताय? हो. कुणाचं करता? माझ्या जगाच्या मालकाचं करतो. बरं महाराज, तुम्ही ज्या शिळेवर बसून भजन करताय ना, ती शिळा माझ्या रानात आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, असू द्या,
तुम्ही रोज भजन करत असले तर तुम्हाला या शेतामध्ये जी ज्वारी राखायला आली ना, ती ज्वारी राखण करायला घेता का? महाराजांनी सांगितलं का नाही? 100%. आणि महाराजांनी ज्वारी राखायला घेतली. आता ज्वारी कशी राखण करते तर त्याच्यात कणसाला दाणे आल्यानंतर, पाखरा आल्यानंतर त्यांना हाकलून लावायचं. बरोबर. महाराज पहिल्या दिवशी बसले, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, इने सुसे मन झाले हवभरी. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतायत. पाखरा आले. ज्या दिवशी पाखरा आले ज्वारीचे कणस खायला, महाराजांनी सांगितलं या. काय? या. अर्धे इकडून या, अर्धे इकडून या. काय कमाल, महाराज असला राखणदार भेटला. दुसऱ्या दिवशी त्या पाखरांनी मावशीला, आत्याला, चुलत भावाला, मावस भावाला मिस कॉल चालू केले. जीवती जीव फ्री. म्हणजे बबे लय मोठा भंडारा, लय मोठा सप्ताह म्हणले. सगळे लेकर जावाच्या सहित घेऊन ये म्हणले. आता काही इकत नाही, सगळं खायला म्हणले. ना असा मालक भेटलाय, पाण्यासहित सुविधा करतोय. पाखरांनी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो थवेची थवे पाखरायचे. तुकाराम महाराज म्हणले या या खा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. अरे माझ्या तुकोबरायांना पक्षामध्ये जगाचा मालक दिसला. अरे या या या. 8 दिवसानंतर तो पुण्याचा शेडजे आले आणि त्यांनी बघितलं. एक कंसात महाराज, अशोक महाराज, एक कंसात ज्वारीचा दाना नाही. शेठजीने बघितलं, म्हणले बरोबर होतं राव, तुमची बायको म्हणत होती तुम्हाला संसाराचं येटण नाही. तुम्ही म्हणता नुसतं आम्हालाच म्हणतात का काय? होय उमेश महाराज. श्यामबा कस काय? जवळ स्वर चालू तवरच आपलं वजन आहे. ज्या दिवशी आपलं इन्कम बंद, त्या दिवशी आपल्याला बायको इज्जत देत नाही. लिहून ठेवा. कुणालाच दिली नाही. तुम्ही काय हत्तीच्या कानातून आले का? कोण आमची देत नाही. तुम्हाला सांगतो, जर हलकं पाकिट लागलं का, हलकं, आम्हाला पण आदळापट चालू होती. विठ्ठल विठ्ठल. एक दिवशी मी कीर्तनाहून गेलो उमेश महाराज, आणि दुसऱ्या दिवशी काय, आता आपण समाजात आई ठाणणारे माणसं आपण, महाराज लोक म्हणजे आपण थोडं बी उन्हा जमत नाही आपल्याला. हे उन्हात जमत नाही आपल्याला. आणि ते दुसऱ्या दिवस सकाळी रोज कसं असायचं, कीर्तनाहून गेलं की दुसऱ्या दिवस सकाळी उठायच्या अगोदर पाणी ठेवलेलं असायचं. लगे आपण उठायचं, आंघोळीला जायचं, ब्रश वगैरे करायचं, आंघोळ, लगे आंघोळ करून बाहेर आला का नाही तर हातात चहाचा कप. त्या दिवशी चहाची आहे ना. अरे म्हणलं काय झालं कडे, काय धोरण आहे? मी म्हणलं विसरले असं. मी म्हणलं होय आज चहाला दूध आलं नाही का? ते भांड आदळलं. मी म्हणलं काहीतरी हुकलंय. आता योग असा आला, कीर्तनाचं पाकिट राहिलं होतं गाडीमध्ये. आता मला हे काय धोरण माहित नाही. आता आपण घरी गेलं की कपडे काढून ठेवतो तर लटकिलेले असतात. मला काय माहिती आपल्या मुकाट्या हे कार्यक्रम चालू होत होता. दुसऱ्या चहाचे आहे ना, बघितलं मी 10-5 मिनिटं. मी म्हणलं होय काही झालंय का? काही माहेरचा फोन बिन आलता का? आईचा फोन आलता का? बहिणीचा फोन आलता का? आपल्या सुखी संसारामध्ये नेमकी अडचण कुणी, हे कोण आहे? ती म्हणली ते बाकीचं जाऊन द्या, रातचं नारळ कुठे? अरे मी म्हणलं इथे मी एक सारी पळत गाडीत गेलो महाराज, नारळ आणलं दिलं, मग तिथून तुपातला शिरा चालू झाला.
म्हणजे हे तुमच्या आमच्यावर, तुम्हाला आम्हाला इज्जत नाही. आपण काय कमवतो, धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी. देऊचं शेठजी म्हणले, अरे तुम्हाला बायको म्हणत होती खरे म्हणले, तुम्हाला संसार कळाला नाही, तुम्ही माझ्याही संसाराची वाट लावली. आता चला म्हणले हे भरून द्या. 4 लवका चला. देहूला आणलं महाराज. बैठक बसली. कुणाची बैठक बसली? ज्या तुकोबारायांनी दुष्काळ पडला म्हणून या समाजाच्या ज्या वह्या होत्या ना सावकारकीच्या, त्या माझ्या तुकोबारायांनी त्या पवित्र इंद्रायणीच्या दोहामध्ये फेकून दिल्या. त्या तुकोबारायांना देखील या समाजाने सोडलं नाही. तुकोबारायांना बैठकीत बोलवलं. म्हणले तुकाराम महाराज, तुम्ही यांची ज्वारी राखायला घेतली होती? म्हणले घेतली होती. बरं म्हणले काय झालं? पक्षी येत होते? म्हणले येत होते. काय केलं? त्यांना पाणी ठेवलं. तू म्हणले अशी ज्वारी राखत नसते, तुम्ही त्यांना हाणायला पाहिजे होतं. तुकाराम महाराज म्हणले नाही नाही, मी हाणणार नाही. का हाणणार नाही? जगाचा मालक माझा त्या पक्षामध्ये देखील आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. लोकांनी सांगितलं महाराज आता हे तुम्हाला काय करावं लागेल? भरून द्यावं लागेल. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं ठीक आहे भरून देतो. भरून द्यायची वेळ आली. ज्यावेळेस त्या शेठजीने सांगितलं किती ज्वारी झाल्या असती, तो म्हणला 2 खंड्या. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही नाही 4 खंड्या झाल्या असत्या. सगळ्या लोक जाऊन रानामध्ये बघायला गेले. महाराज काय काय आश्चर्य, जगाचा मालक माझ्या जगद्गुरु तुकोबारायांसाठी त्या कंसामधला दाना झाला. आणि वारं येते आणि असं डुलतं. जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्याला पाणी आलं. अरे 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 भगवंता, या फाटक्या नरदेहाच्या या इज्जतीसाठी, या तुझ्या तुकारामासाठी, या तुझ्या भक्तासाठी कंसातले दाणे झालास का रे भगवंता? जगद्गुरु तुकोबारायांच्या दोन्ही डोळ्यातून पाणी येऊ लागलं. माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी अगोदर वागले आणि मग सांगितलं. आता आम्ही सांगतो, वागायचा ना आमचा दुरान्वये संबंध नाही. विठाला विठाला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. अमंगळ स्वरूपाचा आहे. अमंगळ म्हणजे आपण नाही का म्हणत शिवता शिव झाल्यानंतर अमंगळ, अशा स्वरूपाचा आहे. भेद अंतकरणामध्ये ठेवणं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे भाविक भक्तांनो ऐका ना, तुम्ही लई काबाड कष्ट करता, लई पळता संसारासाठी, लई कष्ट करता लेकरा बाळासाठी. पण ऐका ना, ऐका, जर तुम्हाला हित करायचंय ना तर सत्य हित करा. अभंगाचं 2रं चरण. भक्त भागवत ऐकाजी तुम्ही, 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 भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा, ऐकाजी तुम्ही, भक्त भागवत ऐकाजी तुम्ही, भक्त भागवत ऐकाजी तुम्ही, भक्त भागवत ऐकाजी तुम्ही, भक्त भागवत. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, कराल ते हित सत्य करा, ऐकाजी तुम्ही. हे भाविक भक्तांनो ऐका, तुम्हाला हित करायचंय ना तर सत्य हित करा. तुम्हाला सांगू का, जीवाचं हित करणाऱ्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो. जीवाचं हित एक तर श्रुती करते महाराज. श्रुती काय करते? हितापासोनी काढीती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. आणि जीवाचं हित
माणसाचे हित आई वडील एक करतात. किती हित करते महाराज आई आपल्या जीवाचं, किती हित करते. एक आई आपल्या मुलाच्या अशा शहराच्या जालन्यासारख्या ठिकाणी एका आईचा मुलगा नोकरीला लागला होता. जालन्यासारख्या ठिकाणी त्या आईचं मुलगा मोठा बंगला बांधलेला आणि त्या ठिकाणी वास्तव्यास होता. त्यामुळे आईला वाटलं आता नातवंड झाले, त्या लेकरांसोबत थोडं खेळावं बसावं, म्हणून तो आई जालन्यासारख्या ठिकाणी गेली आणि त्या गल्लीमध्ये शिरत असताना त्या सुनबाईने पाहिलं. महाराज सुनबाईने पाहिलं, अरे आपली सासू आली. तिने सांगितलं, ऐका, ही सासू जर 2 दिवसाच्या पुढे राहत असेल तर मी या घरामध्ये राहणार नाही. तुम्हीच बघा, त्या सासूला इथं जास्त दिवस ठेवता येणार नाही. 2 दिवस कस तरी त्या मुलाने त्या आईला सांभाळलं. 3ऱ्या दिवशी त्या सुनबाईने तिचं आदळ आपट चालू केलं. शेवटी ती जुनी आई त्या मुलाकडे राहत असताना 2 दिवस गेल्यानंतर त्या पत्नीने आदळापट चालू केली. त्या मुलाने विचार केला आपल्या संसारामध्ये विक्षेप व्हायला लागला. त्याने त्या आईकडे गेली. मी सांगतोय तुम्हाला, फक्त एक कथा सांगतो आणि माझी सेवा संपुष्टात आणतो, फक्त एवढी कथा विक्षेप करू नका. त्या आई ज्या वेळेस त्या मुलाकडे राहायला गेली ना, तिच्या अंतःकरणामध्ये होतं, अरे 2 वर्षाचा मुलगा होता त्यावेळेस याचे वडील वारले. लोकांच्या बांधाला रोज जाऊ जाऊ खुरपण केली. लोकांच्या बांधाला गेले, कधी अर्ध्या भाकरीच्या पुढे दिवसभर भाकर खाल्ली नाही. पण माझ्या राजाला शाळा शिकत असताना कधी मी काही कमी पडून दिलं नाही. मनात एकच खंत, मनात एकच विचार होता, साहेब हो रे बाळा तू शाळा शिकून. अरे हजारो कितीही कष्ट जरी करायचे तरी मी माझ्या लेकरासाठी मी करण्याची जिद्द आहे, अशी असलेली आई त्या मुलाच्या घरी राहिल्या गेल्यानंतर त्या सुनबाईला जमली नाही. मुलाने त्या आईला सांगितलं, आई आज रात्रीच्याला तुला चांगल्या दवाखान्यात नेतो, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करून घेतो. त्या आईने ओळखलं आता आपल्या मुलाचं काही चालत नाही. महाराज त्या म्हाताऱ्या आईला चालता येईना. त्यांनी खांद्यावर आई घेतली आणि डोंगराच्या दिशेने निघाला. मी सांगतोय तुम्हाला, आयुष्यभर काबाड कष्ट केलेल्या आई आपल्या लेकराचं किती हित करते हे मी तुम्हाला सांगतोय. खांद्यावर आई घेतली, डोंगराच्या दिशेने निघाला. त्या आई त्याला म्हणू लागली, बाळ्या कुठे घेऊन चाललास? त्याने सांगितलं, आई तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय. आईने सांगितलं मनातली मनात, अरे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आता नाही करणार तू. मला जंगलामध्ये नेऊन सोडायला चाललाय राजा माझा, पण सोडीनास का? ती आई रस्त्याच्या कडेला जे झाड दिसन, आराटी म्हणीना महाराज, गोराटी म्हणीना, बोर म्हणीना, जे बी झाड दिसन त्या झाडाचा पाला असा ओरडायची आणि रस्त्याला टाकायची. त्या मुलाला माहिती नव्हतं हे काही. 2 किलोमीटर जंगलामध्ये गेल्यानंतर त्या मुलाने त्या आईला खाली झाडाखाली टेकलं. किर्र अंधारे, रात्रीचा प्रसंग आहे. आणि त्या आईकडे त्या मुलाने बघितलं आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. म्हणाला, आई मी तुला दवाखान्यामध्ये नाही आणलं आई, पण ऐक नाही, माझ्या पत्नी पुढे माझं काही चालत नाही, ती तुला सांभाळू शकत नाही, तुला मी या जंगलामध्ये सोडायला आलो. माझे हे पाप कधी फिटणार नाही आई, पण ऐक ना, माझा नाविलाज आहे. त्या आईनं त्या लेकराचा आलापाला घेतला, ते बोट मोडले महाराज म्हातारी आई, आणि त्याला सांगून लागली, बाळा अरे ज्या वेळेस तू मला खांद्यावर घेतलंस ना, त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं होतं तू मला जंगलात सोडणार आहेस, परंतु ऐक, आता अंधार फार झालाय, आता वापस जात असताना तुला ज्या रस्त्याने आला तो रस्ता गवसणार नाही. तर ऐक बाळा, मी त्या रस्त्याने झाडाचा पाला तोडत तोडत आलेले, ज्या रस्त्याने पाला असेल त्याच रस्त्याने जा, त्याच्या व्यतिरिक्त जाऊ नको. नसता जंगलामध्ये पुन्हा तू हुकशील, वाघ असतील, पशु पक्षी असतील आणि तुला खातील. अरे आयुष्याचा शेवट करायचा आहे त्या आईचा. मुलाने जंगलामध्ये सोडायला आणले, परंतु आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे आपल्या लेकराचं फक्त हित बघते तिलाच तर आई म्हटलं जातं. विठाला विठाला जास्त सांगणार नाही मी तुम्हाला. मी फक्त एकच सांगेन, माझ्या तरुण बांधवांना, काही नाही करता आलं ना, काही करू नका. फक्त आई वडील आहेत ना गड्या, त्या आई वडिलांना विसरू नका. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. जोपर्यंत ऐका, जोपर्यंत आपली आई आणि वडील जिवंत आहेत
बरं का. जोपर्यंत आपले आई आणि वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपण कधी दुःखी आहेत असं मानायचं कारण नाही. आणि आई वडील जिवंत असूनही जर कोणी म्हणत असेल मी दुःखी आहे तर त्याच्यासारखा दरिद्री कोणी नाही. विठाला विठाला गुरु तुकोबारा सांगतात आई काजी तुम्ही भक्त भागवत महाराजांनी सांगितलं कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्याही जीवाचा मत्सर न घडू देणं याला काय म्हणतात. वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या सेवेचं वर्म आहे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात तुका म्हणे एका देहाचे अवयव, 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 सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्मा मंगळा ऐकाजे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. जगद्गुरु तुकोबरा यांच्या 4 चरणाच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता निसर्गाने आपल्याला थोडासा विक्षेप केला कारण अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. माझा शेतकरी राजा अडचणीत आलेला आहे. मी एकच सांगेन या शेतकरी राजाच्या भगवान परमात्म्याकडे एकच मागणी करेन की माझ्या शेतकरी राजाच्या मालाची नासाडी होऊ देऊ नको. शेतकरी सुखी तर आपला भारत सुखी एवढी एक इच्छा आमची पूर्ण करावी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर